मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. माझ्या समवेत गेल्या 20 ते 25 वर्षे जत तालुक्याच्या राजकीय चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे रासपचे नेते माननीय विक्रम ढोणे साहेब प्रभाग क्रमांक 6 मध्ये सध्या ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत. गेले 20 ते 25 वर्षे या जत शहराच्या विविध समस्यांसाठी त्यांनी स्वतः संघर्ष केलेला आहे. एक संघर्षमय नेता म्हणून संपूर्ण जत शहरासह तालुक्यातील जनता त्यांच्याकडे पाहत आहे. आता त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून ज्या काही नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत, गावगाड्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा एक ध्येय आहे. त्यामुळे त्यांनी ही नगरसेवक निवडणूक लढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या प्रचारासाठी खास करून या राज्याचे नेते, रासपचे संस्थापक, माजी मंत्री माननीय महादेवजी जानकर साहेब जतमध्ये आले होते. विशेष म्हणजे माजी मंत्री एखाद्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अगदी गावगाड्यापर्यंत जाऊन प्रचार करण्याची ही जत तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिलीच वेळ आहे. याचं कारण म्हणजे या कार्यकर्त्यावरती त्यांचं असलेलं प्रेम. हे या प्रेमासाठी त्यांनी दिवसभर या ठिकाणी त्या मतदारसंघात प्रभाग क्रमांक 6 मध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे. संध्याकाळी त्यांची भली मोठी अशी जाहीर सभा झालेली आहे. जोरदार फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. कशा पद्धतीनं रासपला भाजपनं या ठिकाणी फसवलेलं आहे हे ते आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आज त्यांचे कार्यकर्ते माननीय विक्रमसिंह ढोणे प्रभाग क्रमांक 6 मध्ये नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि आज आमच्या समवेत महाचर्चेमध्ये ते सामील झालेले आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने गेले 8 दिवस त्यांचा प्रचार सुरू आहे. ढोणे साहेब नमस्कार. नमस्कार. गेले 8 दिवस तुमचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. एक जत शहरातील फायर ब्रँड सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे सर्वांनी बघितले जाते. कसा प्रचार चालू आहे? वास्तविकता प्रचार म्हणला तर वेगळा काय असा भाग नाहीये, कारण रोजचाच माझ्या मतदारसंघाची, शहरातील जनतेची, शहरातल्या अनेक अडचणींशी, सर्वसामान्य जनतेचा माझा रोजचा संपर्क होत असेल. त्यामुळे मला विशेष असा प्रचार म्हणून करावायची काही गरज नाही आहे. ज्या माझ्या मतदारसंघातील आणि जत शहरातील नागरिकांना, मतदारांना माहीत आहे हा माणूस पूर्ण वेळ सर्वसामान्यांच्या जनतेसाठी उपलब्ध असलेला कार्यकर्ता आहे, ही माझी ओळख आहे. आणि कधी कुठलंही काम करताना मी कधी पक्ष, पार्टी, जात पात, धर्म ह्या पलीकडे माणूस म्हणून मी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अडचणीला माझा उभा राहण्याचा मी प्रयत्न करतो. जिथं जिथं ज्यांना शक्य आहे तिथं तिथं जे मदत करावी लागेल ती मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे मला खास प्रचार म्हणून असं सेपरेट काही वेगळं करण्याची गरज नाही, कारण रोजच्या संपर्कात असलेला हा माझा मतदारसंघ आहे. हे जत शहरातील जनतेला माहिती आहे. मी काय निवडणुकी बोलतो मी कोण तर आहे आणि माझं मी उमेदवार आहे सांगावं लागत नाही, कारण कार्य हीच माझी ओळख, ही माझी ओळख आहे, माझं कामच माझी ओळख आहे. त्यामुळे मला विशेष असं काही निवडणुकीसाठी सांगावं लागणार नाही, कारण रोजचाच माझा संपर्क आहे मतदारसंघातील आहे, जत शहरातील जनतेने. जत शहरातल्या अनेक प्रश्नांना मी न्याय देण्याचा, अनेकांच्या व्यक्तिगत प्रश्न असतील, सार्वजनिक प्रश्न असतील, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी सातत्यपूर्ण करत असतो. आणि मी पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्यामुळे माझं पूर्ण वेळ या शहरातील, या तालुक्यातील नागरिकांसाठी मी देत असतो. एकंदरीत बघितलं तर 2 आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवली आणि तुम्हाला प्रचंड मोठा असा अनुभव आहे. मात्र नगरसेवक या निवडणुकीसाठी तुम्ही उतरलाय, काय तुमचा अनुभव आहे? विधानसभा निवडणुका लढवल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आग्रहाखातरच त्या निवडणुका लढवल्या होत्या. सर्वसामान्यांची चळवळ, सर्वसामान्य प्रश्न या राज्याच्या राजकारणात चर्चेला यावेत, राज्याच्या धोरणात्मक निर्णयामध्ये प्रश्न चर्चेला यावेत म्हणून आम्ही वेगवेगळे आंदोलन सातत्यपूर्ण करत असतो. त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेने तुम्ही रस्त्यावरची लढाई लढता तर विधानसभेची निवडणूक लढावी म्हणून आग्रह केला होता. त्याच पद्धतीनं माझ्या शहरातील, माझ्या प्रभागातील नागरिकांनी आव्हान केलं, आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाखातर आता मी जत नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. एकीकडे धनशक्ती आहे, एकीकडे जनशक्ती आहे. धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची माझी लढाई आहे. सर्वसामान्य जनता हेच माझं भांडवल आहे. हे सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मतदार, जत शहरातील मतदारातील, प्रभागातील मतदारातील हे सातत्यपूर्ण मला आग्रह करतो. मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, पण जनतेच्या आग्रहाखातर, मतदारसंघातल्या मतदारांच्या आग्रहाखातर हा निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. कारण एकीकडे राजकारणातील अर्थकारण पाहिलं तर सर्वसामान्यांनी निवडणूक लढणं सोपं राहिलेलं नाहीये, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण लोक आग्रहास्तव जनमताच्या रेट्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जातोय आणि
आम्ही जिथं जाईल तिथं आम्हाला मतदार उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्ही आमच्यासाठी 12 महिने उपलब्ध असणारी व्यक्ती आहे आणि तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी वाया घालवू नका, जिकडे नाही तिकडे जावा, असं प्रत्येक ठिकाणी आम्हाला केलं जाईल. प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागत केलं. विशेष म्हणजे मला लोकवर्गणीतून ही मी निवडणूक लढवतो, हे सगळ्यात विशेष बाब आहे. आजचं राजकारण बघितलं तर अर्थकारण सगळं बघितलं आणि माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकवर्गणी देऊन लोक उभी करतात, हे विशेष वाखाणण्याजोगं आहे आणि यातच सर्वसामान्य जनतेचं हित आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेनं मला निवडणुकीला उभं केलेलं आहे, एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून. बरं डोणे साहेब, तुम्ही जनतेचे दररोज कामं करता, म्हणजे दिनचर्या तुमची त्याच्यावरच आहे. म्हणजे बऱ्याच जनतेचे प्रश्न सोडवताना आम्ही बघितले प्रत्यक्षात. काही वेळेला तर तुम्ही आक्रमकपणे उदाहरण दाखल घेतलं तर आपण एक पुरवठा विभागाचं तुम्ही अगदी जनतेचे प्रश्न सोडवताना एवढे आक्रमकतेने सोडवलेलं आहे. भविष्यकाळात असे अनेक आंदोलन तुम्ही केलेलं आहे, करणार सुद्धा आहात. तर खऱ्या आता जे अहिल्यादेवी स्मारकासंदर्भातला जो विषय आहे महत्वाचा, अहिल्यादेवी स्मारकासंदर्भातला किंवा अहिल्यादेवीच्या जे धनगर समाजाचं आरक्षण या संदर्भात तुम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केलं आहे. उदाहरण दाखल पंढरपूरला तुम्ही आंदोलन केलं, त्या ठिकाणी बरेच तुम्ही तुमचे आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये पुढची प्रक्रिया काय किंवा त्या आंदोलन दिशा काय या संदर्भात तुम्ही माहिती सांगा. सामाजिक आंदोलन हा विषय वेगळा आहे आणि नगरपालिकेची निवडणुकी नगरपालिकेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने असते ना, या अनुषंगाने आपण हे बातचीत करणं उचित ठरेल. सामाजिक प्रश्न, सामाजिक राज्य लेवलचा धनगर आरक्षण प्रश्न हा राज्य लेवलचा विषय आहे. त्या विषयावरती स्वतंत्र भूमिका आपली आहे. ही महाराष्ट्रातील धनगर समाजाला आपली भूमिका माहीत आहे. भविष्यातही त्या भूमिकेची आपण प्रामाणिक राहणार आहे आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आम्ही त्या प्रश्नासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणार आहे. हे झालं तुमच्या सामाजिक प्रश्नासंदर्भात, तुम्ही ठीक आहे. तर जे जनतेची कामं सोडवताना, जनतेचे प्रश्न सोडवताना तुम्ही आक्रमकतेने जे मुद्दे मांडत होता त्या ठिकाणी बरेच प्रश्न मार्गी लागले का, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? निश्चित अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामध्ये प्राधान्यानं सांगायचं म्हणलं तर माझ्या मतदारसंघातील माने वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचं निर्लेखन होत नव्हतं. त्या शाळेचं निर्लेखन होत नसल्यामुळे तिथून इमारत धोकादायक झाली होती. विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता, बसण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्याच पद्धतीने निर्लेखन झाल्यामुळे बांधकाम होत नव्हतं. तर आम्ही आणि हा प्रश्न असा क्रिटिकल झाला होता की नगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळा, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती लक्ष देत नव्हते आणि नगरपालिका प्रशासन लक्ष देत होते. तर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही जत पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांना सोबत घेऊन मान्यवतीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तिथल्या पालकांना सोबत घेऊन आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन या शहरासह तालुक्यातील 29 शाळांचे निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर होऊन आज दिमागात त्या शाळा या तालुक्यामध्ये, या मानेवतीमध्ये उभा राहिलेले, हे आमच्या चळवळीचं, या सर्वसामान्य आंदोलनाचं यश म्हणावं लागेल. त्याच पद्धतीनं या शहराच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला भाजीपाला विक्रेत्यासाठी लग्न, कपडे खरेदी, बाजारपेठेत येणाऱ्या महिलांचं संख्या मोठी होती. तालुक्यातून होती, ग्रामीण भागात होती, शहराच्या विविध भागात होती. तर तिथे महिला मोतारीची समस्या मोठ्या प्रमाणात होती. तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही आंदोलन करावं लागलं. ऐन दिवाळीमध्ये आम्ही दिवाळीच्या भाऊबीजेला आम्ही भीक माग आंदोलन करून या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचं, जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं. त्यानंतर जतच्या जुन्या स्टेट बँकेच्या जवळ महिला मोतारी उभा करण्यात आले. म्हणजे हे आमच्या आंदोलनाचं यश आहे, हे सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने या शहरातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधी देण्यात टाळाटाळ केली जात होती. तर ऐन दिवाळीमध्ये आम्ही एकदा दिवाळीच्या पाडव्या दिवशी नगरपालिकेच्या दारामध्ये खरडा भाकरी आंदोलन केलं आणि त्या वर्षापासून दरवर्षी नगरपालिकेमार्फत दिव्यांगांचा हक्काचा दिव्यांग निधी दरवर्षी वितरित केला जातो. त्याच पद्धतीने महिला बचत गटांना केंद्र शासनाचा जो फिरता निधी मिळत होता, तर नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तो दिला जात नव्हता. तर तो नगरपालिका प्रशासनाला फिरता निधी देण्यास भाग पाडला, आंदोलन केलं, हा प्रश्न आम्ही मार्गी लावला. त्याच पद्धतीनं या शहरातील कचरा उठाव मोठ्या प्रमाणात होत नव्हता, कचऱ्याचे ढीग असले जात होते. तर नगरपालिकेच्या दारात कचरा टाकून कचऱ्यात बसून आम्ही आंदोलन केलं. हा कचरा उठावासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलन या शहरातला वारंवार कचरा उठावाची मोहीम केली. डास फवारणीसाठी आम्ही सातत्यपूर्ण केलं. लाईटचे विजेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न आम्ही जरी सभागृहात नसलो तर रस्त्यावरच्या लढाईत आम्ही हे सर्व प्रश्न जनतेचे घेऊन प्रशासनाच्या निर्देशन आणून दिलेले आणि हीच भूमिका लोकांनी अनुभवली असल्यामुळं जनतेचं मत असं आलं की बाबा तुम्ही आता रस्त्यावरची लढाई लढत आहे
ही रस्त्यावरची लढाई न नव्हता तुम्ही नगरपालिका सभागृहातील सर्वसामान्यांचा प्रतिनिधी तुम्ही जावावा आणि या शहरातले प्रश्न सोडवावेत, या प्रभागातले प्रश्न सोडवावेत, हा सर्वसामान्य प्रतिनिधी शहरात असावा, ही लोक आग्रहास्तव आम्ही ही निवडणूक लढवत आहे. गेले 13 ते 14 वर्ष झाले नगरपालिका स्थापन करून अजूनही नगर परिषदेचा कारभार हा ग्रामपंचायत सारखा सुरू आहे. तर एकंदरीत बघितलं तर जत शहर अगदी गलिच्छ झालेलं आहे. घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. अगदी दिवाळीत सुद्धा 8 दिवस घंटागाड्या आले नाहीत. सगळं शहर अस्वच्छ झालेलं आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. जिथं जे मोकळे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडी झुडपी वाढलेली आहेत. त्याचा नागरिकांना प्रचंड मोठा त्रास होतोय. शहरामध्ये कुत्र्याची संख्या वाढलेली आहे, जनावरांची संख्या वाढलेली आहे. याच्याकडे कसं बघताय? निश्चित तुम्ही आता म्हणल्यासारखं 12-13 वर्ष झाली नगरपालिकेला अजून म्हणावं तसं रूप आलेलं नाही, म्हणजे प्रशासकीय शिस्त लागलेलं नाही. तर हे प्रशासकीय शिस्त लागण्यासाठीच, कामकाजात सुधारणा होण्यासाठीच, आमच्या प्रशासकीय कामकाजाचा अनुभवाचं जनतेच्या प्रश्नाचं जाणीव असलेले असे आम्ही काँग्रेस रासप युतीनं आम्हाला आज उमेदवार जे दिलेले आहेत तर त्यासाठीच हे दिलेले आहेत. आजपर्यंत प्रश्न का सुटले नाही तर कायम शहरात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, एक हाती सत्ता मिळाली नाही. त्यामुळे शहरातले प्रश्न प्राधान्यानं सोडवता आले नाहीत. कारण तीन पक्षाची एकत्र सत्ता असल्यामुळे प्रत्येक वेळेला सत्तेचा खेळ झाला आणि प्रश्न सोडवण्याच्या अडचणी आल्या. बऱ्याच प्रश्न सोडलेले आहेत. आता आज नगरपालिका 10-12 वर्षाची झालेली आहे. आता 62 झालेलं आहे. आता प्रौढावस्थेत येत आहे, युवकावस्थेत येत आहे. तर निश्चित भविष्य काळात येणाऱ्या नगरपालिकेच्या काळामध्ये येणाऱ्या प्रशासकीय काल संपून लोकप्रतिनिधी ज्यावेळी येईल त्यावेळी या शहरातील अभ्यासू नगरसेवक, अभ्यासू नागरिक काँग्रेस रासपच्या माध्यमातून या शहरात येणार आहेत. निश्चित नाना शिंदेचा का नगराध्यक्षाचा चेहरा या शहराचं व्हिजन असलेला, शहराच्या प्रश्नाची जाणीव असलेला, प्रश्न सोडवण्याची धमक असलेला एक अभ्यासू युवा चेहरा आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. माननीय विक्रमदादांनी नगराध्यक्ष उमेदवार नाना शिंदे असतील आणि खाली 11 प्रभागात 23 उमेदवार आहेत जत जनतेमध्ये मिसळणार आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नाची जाणीव असलेले हे आमचे उमेदवार आहेत. निश्चित आमचा पॅनल विजयी झाल्यानंतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला रचनात्मक, धोरणात्मक आम्ही निर्णय घेऊन या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठी एक हाती सत्ता असणं महत्वाचं आहे. आपल्या माध्यमातून जतकरांना मी आवाहन करतो की शहराच्या प्रश्नाची जाणीव असलेले, शहराची आपुलकी आत्मीयता असलेले आणि शहरातील नागरिकांचे बांधिलकी असलेले, जनसामान्यांचे बांधील असलेल्या उमेदवारांना हात या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावं आणि प्रभाग 6 मधील नागरिकांना हात आणि क बशी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचं सुद्धा आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. शहरातील नागरिकांनी ही संधी दवडू नये. कारण इतर उमेदवार बघितले तर त्यांना शहरातील नागरी प्रश्नाची काहीही देणं घेणं नाही. त्यांना फक्त सत्तेतली पदं मिरवण्यासाठी पाहिजेत, सत्तेतली पदं प्रतिष्ठेसाठी पाहिजेत. कारण त्यांना कधीही त्यांनी या नागरी प्रश्नांसाठी एखादं निवेदन दिलेलं सुद्धा कुठं ऐकवत नाही. आपल्या एकंदरीत जर बघितलं तर जत शहरामध्ये सध्या 4 जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना शिंदे गट आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये आरपीआय आहे. आरपीआय केंद्रात सत्तेत आहे. ही 4 पक्ष सध्या जत शहरामध्ये एकमेकाच्या विरोधात लढतायत आणि तुम्ही सध्या रासप आणि काँग्रेस विरोधात आहे. कसं बघताय ह्याच्याकडे? हेच चित्र हे सगळं सांगून जाणार आहे. म्हणजे एकीकडे राज्याची सत्ता भोगताना तुम्ही एकत्र येता आणि गावगाड्यातली सत्ता भोगताना मात्र एकत्र येत नाही. गावगाड्यातले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकत्र येत नाही. हिथंच हे समजून घ्या ना तुम्ही. म्हणजे राज्याच्या धोरणात्मक निर्णयातून जे पैसे येणार आहेत ते आणण्यासाठी तुमचा इथं भांडण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनाच माझं कळकळीचं आव्हान आहे, या सत्तेसाठी भांडणाऱ्यांना साथ देण्यापेक्षा शहराच्या प्रश्नाची जाणीव असणाऱ्यांना साथ द्या. हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि असा एक भाव केला जातो की सत्ता पैसे निधी मिळण्याच्या अडचणी निधी मिळण्याच्या अडचण येते. हे असं कुठलंही नाही. हे महाराष्ट्र आहे, हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथला राज्य करते, इथलं शासन कुठलंही असू दे, पण शासनाला इथल्या नागरिकांच्या सुविधासाठी अन्याय करता येणार नाही आणि त्यांना राज्याच्या इतर प्रमाणात समप्रमाणातच या तालुक्याला, या शहराला निधी द्यावा लागेल. आणि तो निधी मिळवण्यासाठी आम्ही भांडण्यासाठी, आम्ही रस्त्यावरची आंदोलनं करण्यासाठी, प्रसंगी आंदोलन करू, आम्ही आमचा हक्काचा नगरपालिका क्षेत्रातला निधी मिळवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि सत्ता असल्यानंतरच विकास होतो हा भ्रम आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त काळ आमदार राहिलेल्या आपल्या शहराच्या सांगोले तालुक्याचे गणपतराव देशमुख यांचं नेतृत्व बघितलं, यांच्या मतदारसंघातलं काम बघितलं तर ते अल्प काळात सत्तेत होते. म्हणून त्यांच्या मतदारसंघात काही विकास कामं झालेले आहेत असं म्हणायचं आहे का? वाखाणण्याजोगं त्यांचं काम आहे.
त्या आमदार विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगली कामं केलेली आहेत. त्याच पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीचं बऱ्याच काळ या राज्यामध्ये सत्ता असताना विरोधी पक्षातल्या आमदारांच्या मतदारसंघात कामं झाली नाहीत का? म्हणजे हे भ्रम पसरवण्याचं काम चालू आहे की सत्ताधारी पक्ष असेल तरच निधी येतो. निधी मिळवण्यासाठी ती अंगात धमक असावी लागते आणि निधी हा समान मिळत असतो. राज्याच्या धोरणात्मक निर्णयात हा निधी मिळतोय. हा काय स्पेशल नगरपालिकेसाठी राज्यातलं धोरण, एका जत नगरपालिकेसाठी राज्यातलं धोरण ठरणार नाही, तर महाराष्ट्राच्या सगळ्या नगरपालिकेसाठी धोरण ठरणार आहे आणि त्या धोरणातला हिस्सा म्हणून जत नगरपालिका मिळणारच आहे. ते मिळत नसेल तर त्याच्यासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. काल शिवसेनेची इथं जोरदार सभा झाली. त्या सभेसाठी राज्याचे जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितले की जत तालुक्यामध्ये ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणलेल्या आहेत, त्याचं श्रेय आमचं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजय करा असं आवाहन केले. आणि नवीन उद्योग सुरू करण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. शिवसेनाच उद्योग इथं सुरू करेल असं त्यांनी वक्तव्य केलंय. तुम्ही कसं बघताय? त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री आहेत, ते जर उद्योग सुरू करत असेल तर हे जतकरांसाठी स्वागतार्ह आहे. पण त्यांची या तालुक्याची नाळ किती आहे हा विषय संशोधनाचा आहे आणि राज्याचे उद्योग मंत्री म्हणून त्यांचा निश्चित आम्हाला आदर आहे. त्यांनी या तालुक्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं, या तालुक्यात उद्योग उभे करावेत. त्याला निश्चित आम्ही नगरपालिकेच्या भविष्यात होणारे पदाधिकारी निश्चित त्यांना जे लागेल ते सहकार्य करू. आणि पण योजना आम्ही आणले म्हणून सांगितले त्यांनी काल. निश्चित असू शकतं. हा, त्यांनी त्यांच्या मित्र पक्षावरच त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मित्र पक्षातच एकमत नाहीये. त्यामुळे यासाठी जतची जनता कंटाळलेली आहे. या श्रेयवादाच्या लढाईपेक्षा सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणारे, सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे, सर्वसामान्यांच्या सोबत रात्री 12ला उभे राहणाऱ्या लोकांना पाठीशी उभं राहायचं म्हणून तर जतच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. नुकतेच माजी दुग्ध विकास मंत्री तुमचे नेते रासपचे हे जतच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यात बोलताना सांगितले, सभेत बोलताना सांगितले की भाजपला मतदान चुकून सुद्धा करू नका, स्पष्टपणे सांगितले त्यांनी. याबाबत तुमचं काय मत आहे? निश्चित भाजपची धोरणं ही सर्वसामान्यांच्या मुळावर असलेली आहेत. आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती देवेंद्र फडणवीसांनी या राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही शेतबारा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू. पण प्रत्यक्षात आज वर्ष उलटून गेलं, 7/12 कोरा करण्यासंबंधात कुठलीही कृती केलेली नाही. म्हणजे या राज्यातील गावगाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठलाही धोरणात्मक निर्णय पाऊल उचललं नाही. या अनुषंगानं त्यांनी गेल्या महिन्यामध्ये जानकर साहेबांनी, बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी असतील, वामनराव चपट असतील, अजित नवले असले, शेतकरी नेते चळवळीतील सर्वांनी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांच्या घरावरती मोर्चा काढला होता आणि 7/12 करण्यासंदर्भातली भूमिका घेतली होती. त्यांच्या आंदोलनानंतर 30 जुलैच्या दरम्यान हा शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केले आणि त्या अनुषंगाने या राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे हे राज्य शासन उदासीन आहे. या राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे, जिथं सर्वसामान्यांची मुलं शिकतात. असे हे भारतीय जनता पक्षाचे धोरणात्मक निर्णय आहेत, ते या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मुळावर उठलेले आहेत. म्हणून राज्याचे माजी मंत्री जानकर साहेबांनी अशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे. हे जानकर साहेबांनी आव्हान केलेलं आहे. खऱ्या अर्थानं राज्यातले प्रश्न सुटणं गरजेचे होते. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणे हे सुद्धा गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं त्या दृष्टीने काहीच पावले उचलली नाहीत. हे झाला पाठीमागचे. तर नुकतेच आपल्याकडं जत तालुक्यात जे नुकसान झाले शेतकऱ्यांचे, काही प्रमाणात पैसे आले, काही प्रमाणात पंचनामे राहिले, काही प्रमाणात नुकसान भरपाई अजून येणार आहे. यापूर्वी तुम्ही या संदर्भात अनेक आंदोलन केला होता, तर त्या संदर्भात काय सांगचाल आता सध्या परिस्थिती? निश्चित त्या संदर्भात आम्ही ज्या वेळेला पंचनामे चालू होते त्याच वेळेला काही प्रॉब्लेम होते, प्रशासनाच्या चुका होत्या. तर त्या चुका त्या वेळेला कृषी विभागाचे अधिकारी असतील, महसूलचे अधिकारी असतील, यांच्या निर्देश आणून दिलेत आणि त्यांचा फेर सर्वेक्षण करण्यासंदर्भातले आम्ही पत्रव्यवहार शासनाशी केलेला आहे. आणि निश्चित तो नाही केला झाले तर पुन्हा आम्ही त्यासाठी आंदोलन उभा करू. ज्या शेतकऱ्यांना अन्याय झाला त्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी आंदोलन उभा करू. आम्ही नेहमी सर्वसामान्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहणारे कार्यकर्ते. आम्हाला सत्ता म्हणजे पद मिरवण्यासाठी नाही, तर पद हे सामान्यांच्या सेवेसाठी हे करायचं आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुम्ही आता निवडणूक लढवत आहे. कसं सुरू असते सकाळी तुमचं? किती वाजता उठताय? कसा प्रचार आहे तुमचा? माझं नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी 6ला बाहेर पडतो. म्हणजे डेली निवडणूक असो नसो, आम्ही सकाळी 6ला बाहेरच पडतो. 8-9 म्हणजे आमचा मतदारसंघ हा शेतकरी मतदारसंघ आहे, मळाबाग आहे,
आमच्या मतदार हे शेतात रानामयात काम करणारे शेतकरी शेतमजूर आहे, त्यामुळे त्यांची गाठभेट आम्ही सकाळी घेतो, प्रचार करताना संध्याकाळी घेतो. नाश्ता देतात, काही लोक तुम्हाला त्या ठिकाणी जेवण पण देतात. तिथं करतात. आम्ही प्रचाराला गेल्यानंतर लोकच आम्हाला जेवण असेल, न्याहारी असेल, दही भाकरी असेल, म्हणजे अशा एवढं प्रेम आहे लोकांचं. पद्धतीने स्वागत करून लोक जेवण करून आम्हाला घालतात. म्हणजे खऱ्या अर्थानं एकीकडं लोकांना मटण, अंडी, पैसे, दारू देण्याचं चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोक दही भाकरी, खरडा, भाजी, आमटी, न्याहारी हे सकाळचे देतात. संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी जेवण करून म्हणजे लोकांचंच आम्ही खाऊन आमचा प्रचार चालू आहे. लोकांना आम्हाला द्यावं लागत नाही. हा आम्ही नशिबान उमेदवार आहे. हे सुद्धा मला याचा सार्थ अभिमान आहे की सामान्य जनता माझ्यावरती एवढं प्रेम करते. मला कुणालाही रुपये द्यावा लागला नाही, कुणालाही जेवण द्यावं लागलं नाही, कुणाला चहा द्यावा लागला नाही. उलट लोकवर्गणीत मला जेवण पॉम्पलेटचे रिक्षा भाडं, अलाउन्सिंगचं रिक्षा भाडं असेल यासाठी जनतेने मला लोकवर्गणी दिलेली आहे. ही विशेष बाब आहे. या निवडणुकीतलं माझं वैशिष्ट्य सांगावं म्हटलं तर गेले 20-25 वर्षे तुम्ही या शहरासह तालुक्यातले प्रश्न हाताळत आहे. त्यामध्ये शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, त्यानंतर शेतीचे प्रश्न असतील, असे भरपूर प्रश्न तुम्ही हाताळत आहे. त्यामुळे तुम्ही तालुक्याचे नेता असताना सुद्धा तुम्ही आता प्रभागमध्ये नगरसेवक पदासाठी उभे आहात. त्यामुळे संपूर्ण जगसरातली एक टीम तुम्ही नगरपालिकेमध्ये जाता कामा नये. एवढा हुशार म्हणून जर नगरपालिकेमध्ये गेला तर वेगळं काहीतरी होईल यासाठी तुम्हाला पाडण्यासाठी या ठिकाणी शत प्रयत्न या ठिकाणी बऱ्याच मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. निश्चित ही बाब आमच्याही निदर्शनास आलेली आहे, आमच्याही लक्षात आलेली आहे. पण यात माझं काहीच दुमत नाही. ज्यांना वाटतंय मी नगरपालिकेत जावं त्यांनी मला पाठिंबा देत आहेत. ज्यांना काही नगरपालिकेत 2 नंबर करून काही करायचं आहे अशा लोकांना मी आमच्यासारखा कार्यकर्ता नगरपालिकेत नका होय रे म्हणणारा पाहिजे आहे. त्यांना नगरपालिका प्रशासनाला प्रश्न विचारणारा नको आहे, प्रशासनाला शिस्त लावणारा नको आहे, प्रशासनाकडून काम करून घेणारा नको आहे. अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत. त्यामुळे हे जत शहर आपलं मागास राहिलेलं आहे. पण सामान्य जनता या प्रकरणाला आता छेद देणार आहे आणि त्यांना माहित आहे या शहराच्या भल्यासाठी, या शहराच्या हितासाठी, या शहराच्या धोरणात्मक निर्णयासाठी, या शहराला शिस्त लागण्यासाठी, प्रशासकीय शिस्त लागण्यासाठी, कामकाजाची शिस्त लागण्यासाठी विक्रम ढोणे सारखा चेहरा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथं गेलं पाहिजे. यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक प्रयत्न करत आहेत. ही माझी जमेजीवर आहे. विरोध करणारे, जाऊ नये यासाठी करणारे हातावर बोटावर मोजणे होत आहेत, मुठभर आहेत ते, पण ओंजळभर माझ्या सोबत आहेत. त्यांनी शहरात गेले पाहिजे म्हणून माझी काळजी घेत आलेली. ही माझी जमेची बाजू आहे. तुमच्या प्रभागाच्या आणि शहराच्या तुम्ही काय सांगताय आणि तुमचं काय विजन आहे? माझा प्रभाग हा शिवाजी पेठेतील हराई समाजाचा भाग असेल, मेंढपाळ नगर असेल, कंचेवाडा असेल, देवकती कॉलनी असेल, समर्थ कॉलनी असेल आणि संभाजी पैलेचा पुढचा कोपरा हा शहरी भाग आहे शहरातला. आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या कडिमा येतोय, माने वस्ती येते, विजापुरी वस्ती येते, कारखान्या परिसर होतो, हवलदार वस्ती आहे, इकडे गावडे वस्ती आहे, इकडे वरची माने वस्ती आहे, वरची माळी वस्ती आहे, भोसले वस्ती आहे, चितोळे वस्ती आहे, चव्हाण वस्ती आहे. असा हा शहरातला माझा हा ग्रामीण म्हणजे मळा भाग आहे. पाठ आहे तुम्हाला? मला पाठ या प्रत्येक घराशी माझा संबंध आहे. मला जाऊन मी विक्रम ढोणे मी असा उमेदवार आहे सांगायची गरज नाही. मला नावाने सगळे नावाने ओळखतात, घरातल्या महिलांसहित लहान मुलांसहित सगळे ओळखतात. त्यामुळे मला असं विशेष असं काही करायचं नाही. सातत्यपूर्ण मी निवडणुकीसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक आल्यानंतर नाचणारा कार्यकर्ता नाही. निवडणूक असो ना नसो, पद असो ना नसो, लोकांसाठी आपण जिथं जिथं लोकांना आपली गरज आहे तिथे तिथं उभं राहणं, जिथं जिथं लोकांसाठी काय करता येते करणं, सर्वसामान्यांची भूमिका मांडणं ही माझी आजवरची भूमिका आहे. ते काम करत आलं आणि त्याच कामाचं यश म्हणजे आज मला लोक स्वतःच्या खिशातील पैसे देऊन मला निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग्रह करून निवडणुकीला उभं केलं. हेच माझ्या आजपर्यंत कामाचं यश आहे म्हणावं लागेल. मी निवडणुकीसाठी काम करणारे काम करत आलोय, काम करत राहिलोय आणि भविष्यातही काम करत राहणार आहे. तुमच्या विरोधात भाजपचा उमेदवार आहे, शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, शिवसेना उबाटा गटाचा उमेदवार, असे 3 उमेदवार तुमच्या विरोधात आहेत. काय सांगताय तुम्हाला? मला या कुठल्याही माझी लढाई माझ्या प्रभागाच्या प्रश्नांचे हे प्रश्न ज्या ताकदीने सोडवायला पाहिजे तो सोडवले नाहीत. या माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत, मळ्या भागातले जे पानंद रस्ते, जसं ज्या पद्धतीने पंचायत समिती ग्रामीण भागामध्ये पानंद रस्ते आहेत
तसं शहरी भागामध्ये माया भागात रस्ते करण्यासाठी कोणतीही योजना नाही. हा धोरणात्मक निर्णय आहे. तर हा निर्णय होण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने नगरपालिका हद्दीमधील 12 नगरपालिका हद्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. अशा माझ्या मतदारसंघात 3 प्राथमिक आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1, 2 आहे. कडिमायाची शाळा आहे, माने वस्तीची शाळा आहे, गावडे वस्तीची शाळा आहे. अशा ज्या जिल्हा परिषद शाळा माझ्या आहेत, तर राज्य धोरणात्मक निर्णयामुळे जिल्हा परिषद निधी खर्च करत आहे नगरपालिका असल्यामुळे, आणि नगरपालिकेकडे उत्पन्नाचं तेवढं साधन नसल्यामुळे नगरपालिका शिक्षणावरती तेवढं खर्च करत नाही. तर मी यापूर्वी जिल्हा नियोजनकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेले आहेत की जिल्हा नियोजन मधून खास बाबून या शाळांसाठी तरतूद करावी. तर आता भविष्य काळात आम्ही नगर परिषद गेल्यानंतर ना या शाळां शिक्षणासाठी विशेष बाब करून आपल्याला काय करता येत नाही. मुळात एक मिनिट थांबतो मी. तर मुळात एक तर अजून नगर परिषद जी आहे स्थापन होऊन 7-8 वर्ष झाले. खऱ्या अर्थानं तिथं शिक्षण विभाग सुरू नाही. खरं तर तिथं आरोग्य विभागाचं डिपार्टमेंट सुरू नाही. तर तुम्ही अजून ते आरोग्य विभाग तिथं डिपार्टमेंट सुरू नाही किंवा शिक्षण विभाग सुरू नाही, तर त्या ठिकाणी कुठे मुद्दा मांडणार आहात तुम्ही? त्यासाठीच सांगतोय हेड तयार करून तयार करून घ्यायला सुरुवात. 100% त्यासाठीच सांगतोय की नगरपालिकेची आर्थिक सक्षमता जेवढी नाही, नगरपालिका आर्थिक सक्षम होण्यासाठी जे निर्णय घ्यायला पाहिजे होते, मग ते वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातला कर असेल. आज पवनचक्की नगरपालिका क्षेत्रात पवनचक्क्यांचं तुमचं हे वीज वट्टे नाही.